धिक्कारून दिलं. धिक्कार सो त्यांच्या प्रेमाच्या मनाला, धिक्कार सो त्यांच्या प्रेमाच्या स्वाभिमानाला. फक्त प्रेम या अडीच अक्षराचं महत्व जगाला पटवून देणारा शाल्वा आज लातेच्या ठोकरीला परतून कुणाच्या हस्तिनापुरात पाठवतो. त्याच्यासारखं त्याला जिवंतपणीचं मरण नाही. आणि तू बोलता बोलता बोलून गेलीस भीष्मराज, आम्हा 3 कन्यांवर अधिकार तुमचा झाला म्हणून शाल्वानं आम्हाला परतून पाठविलं. शाल्वाला एवढी बुद्धिमत्ता नाही. युद्धाच्या ठिकाणी एकाद्र्याच्या शरीरावर संपूर्ण सार्वभौम सत्ताधीश होता येतं, पण त्या पिंजऱ्यात वावरणाऱ्या अति कमळाच्या फुलाप्रमाणे असणाऱ्या मनावर अंकुश ठेवता विजयी वीराला येत नाही. एवढं का त्याला कळू नये? नाही, त्यांनी फक्त शरीर पाहिलं आणि शरीर एक स्त्रीचं
क्षणी असती, पण तुझ्या शब्दाला अगं भीष्म नमला. आजवर कोणाच्या शब्दाला मी 2 पावलं सुद्धा मागे आलो नाही, तो स्त्रीच्या एका शब्दाला प्रेम म्हणून भीष्म नमला आणि तुला विजयी केलं आणि तिथं पाठविलं. त्याचाही मान सन्मान शाल्वांना कळला नाही. नाहीच कळला आणि म्हणून पुन्हा मला इथपर्यंत यावं लागलं. तो जर कळला असता तर विवाहबद्ध होऊन मी सुखाचा संसार केला असता. पण त्यांनी फक्त एकच सांगितलं, आता हस्तिनापूर फक्त तुझं राहील. आता शाल्वावर तुझा अधिकार नाही. बेभान झाले हो मी. खरं म्हणजे मी माझ्या पितृदेवतेकडे जाईल, पण ज्या पितृदेवतेनं आपली लेक आपली कन्या तिथं पुढे काय झालं ही चौकशी सुद्धा केली नाही. आपुलकीनं 2 शब्द सुद्धा कोणाला विचारले नाही. मग तिथं तरी जाऊन मी काय करू? शेवटी मायेचा आधार फक्त भीष्म म्हणून माझ्या नजरेसमोर राहिला. म्हणून मी इथपर्यंत आले आणि ज्या शाल्वाने मला सांगितलं की आता भीष्मराज यांच्यात फक्त तुम्ही तिघी आहात. मला माहितीये आज जन्म ब्रह्मचारी हे तुमचं व्रत आहे. तुम्ही लग्न करू शकत नाही. मग लग्न करू शकत नाही तरी सुद्धा शाल्वराजे तुमच्याबद्दल जे बोलले ते उचित होतं का? मुळीच नाही. कारण शाल्वाने तुझा अपमान केला आणि शाल्वाचा पर्याय गंगापुत्र देवव्रत भीष्म नव्हेच नव्हे. कारण हा जन्म बापाच्या सुखासाठी जन्म बाल ब्रह्मचारी राहील अशी गंगोर प्रतिज्ञा केली. ती निर्जीव पाषाणाला वाचा फोडून धन्यता मिळवणारा भीष्म कसा काय विवाह अडकू शकतो? तुमच्याबद्दल तुम्हीच काहीतरी सांगायला हवं असं नाही. सारे जगताला माहित आहे, पण त्यांना माझ्या मनाचे समाधान होत नाही. दुःखाचे चटके हृदय विदीर्ण झालेला त्याच्या जखमा भरून निघणार नाही. तुम्ही खुशाल मोठे आहात. तुमचं मन मोठं असेल, तुमची कीर्ती तुमचं कर्तृत्व मोठं असेल, पण त्यामुळे त्या भोळ्या भाबड्या जीवाचं काय होणार आहे? काही भरून निघणार आहे का? मुळीच नाही. मग सांगा, तुम्ही भीष्म म्हणून मोठे असाल हो, हस्तिनापूरसाठी तुमचं जीवन तुम्ही खर्च करत असाल, पण त्यामुळे माझं जीवन हे असंच वाया जाते त्याचं काय? आंबे स्त्रीचं जीवन वाया जाऊ नये आणि त्या उघड्या नसल्यानं भीष्माने पाहू नये हेही गंगापुत्राला समजतंय. पण काकुळतीला येऊन भीष्मराज माझा निश्चित प्रेम शाल्वावर आहे, ती पाठवणी केली, ती पुन्हा घेऊ का? मला एक सांगा, तुम्ही अगोदर त्या स्वयंवरात जर आलात नसताना तर निदान हे आमची विठंबना तरी झाली नसती. बरोबर आहे. तुम्ही आता का केलं? का आला तिथे सांगा, का आला? अंबे तुझं म्हणणं रास्त आहे, पण हा प्रश्न तुझ्या पित्याला जर केला असतात आणि हस्तिनापूरला जर डावललं नसतं तर हा प्रमाद घडलाच नसता. हे वादच तिथं उद्भवत नसतं. नाही, मला हे मान्य नाही. का? भीष्मराज ते इच्छा स्वयंवर होतं, मनपसंतीचं स्वयंवर होतं. निमंत्रण सर्व तुम्हाला निमंत्रण दिलं नाही, तुमचा अपमान झाला, मला मान्य आहे. पण याचा अर्थ असा होता का स्वयंवरात जाऊन जबरदस्तीनं संघर्ष करायचा आणि संघर्ष झाल्यानंतर तुम्ही जिंकल्यानंतर काशीराजा यांच्या 3 कन्याला तुम्ही घेऊन यायचं, हा मनपसंतीचा स्वयंवराचा अर्थ झाला का हो? त्याला एक कारण आहे. ज्यावेळी आम्ही युद्ध पुकारलं सर्व राजकर्ते पराजित होऊन गेले, मग जिथं वरत नाही तिथं वधू मार कोणाला घालणार? कदाचित त्याने आत्मनाश केला असता. सर्वच राजकर्ते विभान पडले, म्हणून माग गेले. पण मनपसंतीच्या स्वयंवरात जर वरच कुणी मनपसंतीला राहिला नाही, काशी राजाच्या 3 कन्या अविवाहित राहिल्या असत्या. पण त्यांची तुम्ही विटंबना केली, त्यांना सुद्धा मनाविरुद्धच लग्न करावं लागलं ना. काशीराजा यांच्या 2 कन्या अंबालिका आणि अंबिका याला सुद्धा तुम्ही सांगाल त्या मुलाबरोबर लग्न करावं लागलं. मला मान्य आहे ते राजकर्ते आहेत, पण मनपसंतीला नव्हते ना. केवळ तुम्ही जिंकलात म्हणून त्यांना लग्न करावं लागलं ना. पण मनपसंतीचा या अर्थ भीष्मराजांना कळला नाही का? आंबे मला अर्थ पूर्णता ध्यानी आला. कारण ज्याच्यावर जिंकतो वस्तू व्यक्ती कोणी असू दे, हे ज्याच्या ध्यानी येतं तो भीष्म. दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व, माझं कर्तृत्व बंधूशी लग्न लावून केलं, काय कमी पडलं? मी सांगितलं कधी शास्त्र आधारानं विधी प्रकारानं तुम्ही अवलंब केला असाल, मी मान्य अमान्य म्हणत नाही.
पण ते इच्छा सोयीवर होतं, मनपसंतीचं सोयीवर होतं. आणि मनपसंतीच्या सोयीवरात त्याच कन्यांना मनाविरुद्ध लग्न करावं लागलं, एवढं तरी तुम्हाला मान्य आहे? अगदी असतं. ते जर मान्य आहे तर त्या मनांचा असा व्यभिचारपणे का असा उपयोग केला तुम्ही? क्षत्रियाची कन्या क्षत्रियाच्या घराण्यात गेली, तिथं क्षत्रियाचं नाक कापलं नाही. पण जे क्षत्रिय होते ते तुमच्या रक्षणात न येता शेळीप्रमाणे खाली मान घालून जाते आणि शिवाप्रमाणे भीष्म टरकाळी पडतो. तुम्ही या कोल्यांच्या कोईला दया आली नाही. तुम्ही सेवा तेव्हाही होतात, आताही हात नंतर पण असता. पण यामुळे आम्हाला काय करायचंय? एकदा सेवा पण असेल तर तुमच्या हस्तिनापुरात ना, तुमचं राजे पण राजे नसला तरी सुद्धा जग तुम्हाला जे महत्व देते ते राजापेक्षा जास्त देते. पण त्यांना आमचं दुःख कमी होणार आहे का? आमचं बोलणं महत्वाचं हे कसं आहे? विश्वराज तुम्ही जिंकला, आम्ही तुमच्या झालो. तुम्ही जिंकलात, आम्ही तुमच्या झालो. तरी सुद्धा काशी राजा यांच्या दोन्ही कन्यांचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालं हे मान्य आहे? माझ्या मनाविरुद्ध आणि तुझ्या मनाविरुद्ध नसला तरी सुद्धा माझ्या भगिनींच्या मनाविरुद्ध झालं हे मान्य आहे? तुमच्या मनाविरुद्ध लग्न करण्या एवढा मी अज्ञानी नव्हे. कारण मी ज्यावेळी तुम्हाला तिघांना इथं आणलं होतं, मग त्रिवेणी संगमाच्या समोर मी शब्द उद्गारिले, मुख्यानं लग्न केलं नाही. माझा बंधू याच्याशी तुम्ही लग्न करा. मग त्यावेळी नकार दर्शविला नाही, मग त्यांनी नकार दर्शविला नाही, मग त्याने स्वीकार केला. तू नकार दर्शविला. कारण होतं तुमचा बंधू स्वयंवरात आला नव्हता. इच्छा मला घेऊन तिघी उभ्या होत्या. ते मनपसंतीला आला नव्हता. मनपसंतीला जे जमले त्यातील कोणीतरी आला असता. आणि असं असताना असं काही घडलंच नाही. वादळ म्हणून तुम्ही आलात आणि असं असताना स्वयंवराचा विध्वंस केला. असं असताना तुमचा बंधू तिथेच होता. तुम्ही माझ्या दोन्ही भगिनीला नेऊन त्यांच्या माथे मारलं. अहो नाईलाज झाला त्यांचा. कुठे जाणार त्या नाही म्हणून सांगणार का? एक राजकन्या आहेत त्या आणि राजकन्या सुजाण असतात. त्यांना न्याय आहे, जिंकलेल्याचा अधिकार असतो. त्या अधिकाराखाली मी व्यवहार केला, त्यांनी मान्य केला. म्हणते माझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तुम्ही आता जे सगळं सांगितलं ते हेच सांगितलं. मी तुम्हाला हेच सांगते भीष्मराज, तुम्ही जिंकलात मी नाही म्हणत नाही. त्यानंतर अंगबळाला आम्हा तिघांनाही तुम्ही घेऊन गेलात, मी नाही म्हणत नाही, तो तुमचा अधिकार आहे. पण इच्छा स्वयंवरात, मनपसंतीच्या स्वयंवरात तुम्ही जर तसंच मन मोठं असलं असतं तर हस्तिनापूरची जी वचक होती, जो मोठेपणा होता तो तुम्ही सिद्ध केला होता. मग तो जर तुम्ही सिद्ध केला तर तिन्ही कन्यांना जबरदस्तीनं घेऊन जाण्याचा काही प्रश्न उद्भवला असता का? तुमच्या राज्यात तुमच्या पिताजीला मी ठार मारलं नव्हतं. जो मरतो तो वीरगतीला जातो, जो पराभूत होतो तो समोरचा विजयी काय करतो उघड्या नेत्यानं पाहतो. तुम्हाला नेत्यानं तुमच्या राज्यातले आप्त इष्ट सखे सोयरे निवडक सैन्य पदाचे पदाधिकारी आणि पित्याने उघड्या नेत्यानं पाहिलं. मग एकाच मी हरणही केलं नाही, चौर्य कर्म केले नाही, पराक्रमाने घेऊन आलो, सिद्ध केलंय. विश्वराज मी तेच सांगते. पदाधिकारी असतील पण कसे काय विचारतील? कारण तुम्ही संघर्षात तुम्ही जिंकलात, विजयी तुम्ही ठरलात. विधी प्रकाराप्रमाणे, राक्षस विधी प्रकाराप्रमाणे आम्ही तिन्ही तुमच्या झालो. पण असं जरी असलं तरी सुद्धा मी महत्वाचं सांगायचं म्हणजे विधी प्रकारानं तुम्ही गेलात ते कुठल्याही पणाचं स्वयंवर नव्हतं, हे मनपसंतीचं स्वयंवर होतं. पुन्हा मी तेच सांगते, मनपसंतीच्या स्वयंवरात मनानं मनाला वरायचं असतं. असं असताना हस्तिनापुराला निमंत्रण पत्रिका दिली नाही म्हणून एक भीष्म मर्दिवक्कावर नरेश राजकर्त्यांना सुद्धा पराभूत करतो आणि काशीत जाऊन त्या तिघींना घेऊन येतो. याचा अर्थ तुमच्या जरी आम्ही झालो तरी सुद्धा ते मनपसंतीचं स्वयंवर असून सुद्धा तुम्ही त्यांना घेऊन आला. अहो तुम्ही जर जिंकलात ना, तुम्ही त्यांना जिंकण्यासाठी गेला होता की हस्तिनापूरचं महत्व ठेवण्यासाठी गेला होता? हस्तिनापुराचं महत्व, हस्तिनापूरचं जर महत्व ठेवण्यासाठी गेला होता तर सर्व राजकर्त्याला तुम्ही पराभूत केला होता. त्यासाठी काशीराजांच्या 3 कन्यांना घेऊन येण्याचा कोणताही अधिकार न होता. न होता. महत्व ठेवण्याच्या हेतून आम्ही तिथे गेलो, पण तुझ्या पित्यानं युद्ध पुकारलं. युद्धात त्याचा पराजय होतो, तो मागे राहतो, विजय होतो. तो तेच सांगते तुम्ही विजयी झाला. तो मी तेच सांगितलं घेऊन आलो. तुम्ही विजयी झाला म्हणून घेऊन आला. पण असं जरी असलं तरी कन्यांना विजयीपणे घेऊन जाण्याचं ते स्वयंवर नव्हतं. माझं झालं बोलून, माझं संपलं बोलून, माझं
म्हणून तर मी तेच सांगितलं तुम्हाला. हा. तुम्ही विजयी ठरला, पण तरी सुद्धा विजयी वीरांना त्या कन्यांना घेऊन जायचं नव्हतं, तरी तुम्ही घेऊन आला. हा तुमचा न्याय झाला. पुरुषांचा न्याय हा स्त्रियांच्या विरुद्ध झाला. जाते मी विश्वराज, मी जाते आता, कारण मला या जगात कुठेही थारा नाही. शाल्व एक पुरुष, विश्व सुद्धा एक पुरुष. तुम्ही आमच्यासाठी नाही लग्न, त्या लग्नासाठी नाही, तर तुम्ही हस्तिनापूरच्या प्रतिष्ठेसाठी. शाल्व आपल्या पुरुषाच्या प्रतिष्ठेसाठी लढला. शाल्व जर आपल्या प्रतिष्ठेसाठी लढला नसता, माझ्यासाठी लढला असता. 2 पावलं मागं येऊन जेव्हा मी प्रेमाची भीक मागली तेव्हा माझ्याबरोबर लग्न केलं असतं. आणि तुम्ही जर हस्तिनापूरच्या फक्त प्रतिष्ठेसाठी लढला असता, तर सर्व राजांना मुकुट छेदून कधीच विजयी ठरला असता. म्हणजे स्त्री जन्म तुझी कहाणी, स्त्री जन्म ही तुझी कहाणी. इथे मी आता जरी तुम्ही तुमचे पद्धतीनं सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, तरी एक दिवस असा उजेडेल की तुम्ही आमच्या जीवनाची विटंबना केली हे कळून चुकेल तुम्हाला. हो, हस्तिनापूरसाठी तळपणारा एक तारा, हस्तिनापूरचा आधारवड, हस्तिनापूरसाठी एक सामंत, जो न्याय सिंहासनावर बसला नाही तरी सुद्धा एकनिष्ठतेने त्या सेवेसाठी झटतोय. त्या एका सामंताला, हस्तिनापुराच्या आधारवडाला ही अंबा सांगते. आज तुमचं म्हणणं तुम्हाला पटलं, पण एक दिवस असा येईल, कारण माझ्या प्रेमाचा तळतळा काय, माझ्या प्रेमाचा आक्रोश, माझ्या प्रेमाचा यातना आहे त्या. विश्वनाथ, एक ना एक दिवस माझा तळतळात तुम्हाला कळेल. मी सत्य बोलते, मी माझ्या प्रेमासाठी बोलते. मी मोठी आहे म्हणून मला सिद्ध करण्यासाठी नव्हे, तुमचा कमीपणा करण्यासाठी नव्हे, तर आता माझ्या जीवनात काही नाही. परमेश्वरा, मी पित्याला शब्द दिलाय, हस्तिनापूरचा अपमान म्हणजे भीष्मरूपी वादळ, हस्तिनापूरचा अपमान म्हणजे भीष्म विजयाचा कडकडा. जो कोण हस्तिनापूरचा अपमान करेल तिथं शरवृष्टी करणारा गंगापुत्र भीष्म.